तुमच्या घरात रोज घडणाऱ्या छोट्या घटनांत लपलेले मोठे संकेत. हे शुभ अशुभ इशारे ओळखले तर तुमचे नशीबच बदलू शकतं. नंबर 1, देवघरातील दिव्याच्या वातीत फूल तयार झालं तर तो फार दुर्मिळ शुभ संकेत मानला जातो. अर्थ, देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे आणि संकेत, आयुष्यात लवकरच मोठा सकारात्मक बदल घडणार. माहिती नंबर 2, पूजेवेळी अचानक मन खूप हलकं आणि आनंदी वाटू लागलं तर त्याचा अर्थ त्या क्षणी दैवी ऊर्जा तुमच्यावर कार्यरत असते आणि याचा संकेत अडलेली कामं तुमची मार्गी लागतात. माहिती नंबर 3, देवाला अर्पण केलेलं फूल दुसऱ्या दिवशीही ताजं जर तुम्हाला दिसलं असेल तर अर्थ याचा घरात सात्विकता खूप मजबूत आहे आणि याचे संकेत लक्ष्मी माता तुमच्या घरात स्थिर होण्याचा इशारा. माहिती नंबर 4, पूजेच्या वेळी दिवा आपोआप तेजाने मोठा झाला तर अर्थ तुमची मनोकामना शक्तिशाली झाली आहे आणि संकेत तुमच्या प्रार्थनेला वेगाने उत्तर मिळणार आहे. माहिती नंबर 5, देवघरात बसल्यावर नकळत डोळे मिटले जात असतील तर अर्थ आत्मा दैवी शक्तीशी जोडला जात आहे तुमचा आणि याचा संकेत चिंता भीती कमी होण्याची सुरुवात. माहिती नंबर 6, पूजेवेळी अचानक शहारा आला असेल तर अंगावर काटे आले असतील तर अर्थ दैवी उपस्थिती जाणवण्याचा तो क्षण मानला जातो आणि संकेत तुमच्या जीवनात संरक्षण कवच तयार होत आहे. माहिती नंबर 7, देवघरात दिवा लावताच मन तुमचं शांत झालं असेल तर याचा अर्थ नकारात्मक ऊर्जा ही नष्ट झालेली आहे आणि याचा संकेत तुमच्या घरात सुख शांती स्थिर होणार आहे. माहिती नंबर 8, पूजेनंतर घरात गोडसर हलकासा सुगंध जर तुम्हाला जाणवलं तर याचा अर्थ सकारात्मक कंपन तुमच्या घरात वाढले आहेत आणि याचा संकेत शुभ बातमी येण्याची शक्यता वाढते. माहिती नंबर 9, देवाला नमस्कार करताना नकळत जर तुमच्या डोळ्यात अश्रू आले तर याचा अर्थ अंतर्मनातून प्रार्थना पोहोचली आहे आणि याचा संकेत मोठ्या संकटातून तुम्हाला लवकरच मुक्ती मिळणार आहे. माहिती नंबर 10, देवघर साफ करताना मन प्रसन्न आणि जर उत्साही वाटत असेल तर याचा अर्थ तुमची सेवा देवाला प्रिय झालेली आहे आणि याचा संकेत घरात समृद्धीचा प्रवाह सुरू होणार आहे. माहिती, स्वयंपाकघरातील कधीही न ऐकलेले शुभ अशुभ संकेत. माहिती नंबर 11, स्वयंपाकघरात पहिली चपाती थोडीशी वाकडी झाली तर अर्थ घरात पाहुण्यांचं आगमन ठरलेलं आहे आणि संकेत आनंदाची बातमी किंवा भेट होणार आहे. माहिती नंबर 12, भात शिजवताना भांड्यातील पाणी उफाडून बाहेर आलं असेल तर अर्थ धनाची आवक वाढण्याचा संकेत मानतात आणि याचा संकेत असा होतो की अचानक तुम्हाला फायदा होऊ शकतो, धनलाभ होऊ शकतो. माहिती नंबर 13, मीठ हातातून सांडलं आणि ते लगेच साफ केलं तर याचा अर्थ असा होईल की घरातील वाद टळतात आणि संकेत समजूतदारपणा वाढतो. माहिती नंबर 14, स्वयंपाक करताना तूप हातावर पडून जडजड न वाटता गारसर वाटलं असेल तर याचा अर्थ लक्ष्मीची कृपा जवळ आहे आणि संकेत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. माहिती नंबर 15, भाजी चिरताना सुरी हातातून निसटून खाली पडली तर याचा अर्थ घरात नवीन व्यक्ती येणार आहे आणि संकेत ओळखी वाढतील तुमच्या. माहिती नंबर 16, पोळी भाजताना ती आपोआप फुगली तर याचा अर्थ घरात समाधानाची ऊर्जा आहे आणि संकेत कामं सहज पूर्ण होतील. माहिती नंबर 17, स्वयंपाकघरात अचानक गोड वास आला काहीही न जळता तर याचा अर्थ सकारात्मक शक्ती सक्रिय तुमच्या घरात झालेल्या आहेत आणि याचा संकेत शुभ बातमी तुम्हाला नक्कीच येईल. माहिती नंबर 18, भांड्यात दूध ओतताना एक थेंबही जर नाही सांडला तर याचा अर्थ घरात शिस्त आणि समृद्धी टिकते आणि संकेत पैसा टिकून राहतो. माहिती नंबर 19, स्वयंपाक करताना गाणं गुणगुणावंसं वाटलं असेल तर अर्थ याचा मन आणि ऊर्जा शुद्ध अवस्थेत आहे आणि याचा संकेत तुमच्या घरात आनंद टिकतो. माहिती नंबर 20, तांदूळ काढताना मुठीत जास्तच तांदूळ आले असतील तर याचा अर्थ धनवृद्धीचा संकेत आणि याचा संकेत पूर्ण अन्न आणि पैसा दोन्हीही वाढतील. माहिती नंबर 21, भाजीमध्ये मीठ योग्य प्रमाणात पहिल्यांदाच बसलं असेल तर याचा अर्थ निर्णय शक्ती मजबूत आहे आणि याचा संकेत महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्यच ठरतील. माहिती नंबर 22, स्वयंपाकघरात दिवसभरात कधीही पाणी साचू दिलं नाही तर याचा अर्थ नकारात्मकता घरात थांबत नाही आणि याचा संकेत अडचणी लवकर सुटतात. माहिती नंबर 23, पहिली भाजी देवाला आठवून काढली तर
अर्थ याचा अन्नाला तुमच्या सात्विकता मिळते आणि याचा संकेत तुमच्या घरात रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढते. ती नंबर 24, भांडी घासताना फेस जास्त आला असेल तर अर्थ घरातील जुनी अडचण निघून जात आहे आणि याचा सर्वात मोठा संकेत की तुम्हाला घरामध्ये हलकेपणा नक्कीच जाणवेल. माहिती नंबर 25, स्वयंपाकघर आवरताना अचानक जर तुम्हाला समाधान वाटलं तर याचा अर्थ तुमची मेहनत देवाला मान्य झाली आहे आणि याचा संकेत समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. घराच्या रोजच्या अडचणीच्या काळात दिसणारे शुभ अशुभ संकेत. माहिती नंबर 26, सकाळी उठताच एखादं भांडं आपटल्याचा आवाज आला तर अर्थ मन अस्थिर आहे. आज शब्द जपून बोला आणि संकेत वाट टाळले तर दिवस सुरळीत जाईल. माहिती नंबर 27, चहा करताना उकळी चहाला पटकन आली तर याचा अर्थ अडकलेली गोष्ट लवकर सुटणार आणि संकेत कामात गती तुम्हाला नक्कीच येईल. माहिती नंबर 28, घरात अचानक वीज खंडित झाली आणि लगेच जर आली तर याचा अर्थ संकट येऊन पटकन निघून जाण्याचा इशारा आहे आणि याचा संकेत असा होईल की मोठा तोटा तुमचा टळणार. माहिती नंबर 29, कपड्याची काडी किंवा बटन अचानक तुटलं असेल तर अर्थ जुन्या अडचणींचा शेवट जवळ आलेला आहे आणि याचा संकेत नवीन सुरुवात होणार आहे. माहिती नंबर 30, घरातून निघताना चप्पल उलटी दिसली तर याचा अर्थ मन तुमचं विचलित आहे. आज निर्णय सावधपणे घ्या. संकेत याचा की घाई टाळा. माहिती नंबर 31, दिवसभर काम अडखडत असताना अचानक हसू आलं असेल तर अर्थ याचा नकारात्मकता निघून जात आहे आणि संकेत परिस्थिती सुधारेल. माहिती नंबर 32, स्वयंपाक करताना मीठ जास्त पडूनही चव चांगली आली तर अर्थ अडचणीतूनही फायदा निघणार आहे आणि याचा संकेत संकट संधी बनेल. माहिती नंबर 33, घरात कुणीतरी अनपेक्षित जर तुम्हाला मदत केली असेल तर याचा अर्थ दैवी सहाय्य तुम्हाला मिळत आहे आणि संकेत भार तुमचा हलका होईल. माहिती नंबर 34, संध्याकाळी घरात शांतता जाणवली तर अर्थ नकारात्मक ऊर्जा शांत झाली आहे आणि याचे संकेत मानसिक दिलासा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळेल. माहिती नंबर 35, घर आवरताना हरवलेली वस्तू जर सापडली तर याचा अर्थ अडलेला मार्ग तुमचा मोकळा होणार आहे आणि संकेत उपाय सुद्धा सापडेल. माहिती नंबर 36, पाण्याचा घोट घेताच थकवा कमी झाला असं वाटलं तर त्याचा अर्थ शरीर आणि मन शुद्ध होत आहे आणि संकेत शक्ती परत येईल. माहिती नंबर 37, घरात अचानक एखादं जुनं गाणं मनात आलं आणि मन जर हलकं झालं असेल तर अर्थ भावनिक ओझं उतरलंय आहे आणि संकेत तुमच्या चिंता कमी होतील. माहिती नंबर 38, घरात भांडणाच्या क्षणी दिवा आपोआप विझला असेल तर याचा अर्थ वाद थांबवण्याचा संकेत तो आहे आणि याचा संकेत शांतता राखली तर संकट टळेल. माहिती नंबर 39, दिवस कठीण असताना एखादं लहान मूल हसलं असेल तर याचा अर्थ दैवी दिलासा तुम्हाला मिळतोय आणि यापासून संकेत परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे. माहिती नंबर 40, अडचणीच्या काळात झोप पटकन लागली तर याचा अर्थ मनाने परिस्थिती ही स्वीकारली आहे आणि याचा संकेत याचे उपाय तुम्हाला लवकरच मिळतील. अतिशय सुंदर आणि रोजच्या जीवनावर आधारित ही माहिती होती. नियमितपणे नित्य संकेतावर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला सुद्धा या संकेताचा अर्थ नक्कीच कळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.